नमस्ते विद्यार्थ्यांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत मुलांनो आणि गणितामध्ये इयत्ता 7वीचं आपण 7वं प्रकरण बघणार आहोत, जोड स्तंभालेख. बघा जोड स्तंभालेख म्हणजेच काय होते? स्तंभालेख म्हणजेच काय? आलेख होते मुलांनो. परंतु आपण बघा एक आलेखाचा अभ्यास बघितलेला आहे, म्हणजे जसं एक आलेख जो असतो आपण इंडिव्हिज्युअल आलेख बघितलेला आहे. इथे 2 आलेखाला जोडून म्हणजे बघा कमी जागेमध्ये आपल्याला माहिती मिळते. म्हणजे 2 आलेख असले त्याला एका ठिकाणी आपण जोडलं आणि मग एका आलेखावर दोन्ही आलेखांची जी तुलनात्मक आपण माहिती दर्शवतो त्यालाच आपण काय म्हणतो? जोड स्तंभालेख म्हणतो. तर चला मुलांनो, आपण आता अभ्यासाला सुरुवात करूया. आता दुसरं उदाहरण बघूया. जोड स्तंभालेखाचे वाचन बघूया मुलांनो आपण. पुणे शहरातील 5 दिवसांचे कमाल व किमान तापमान, कमाल आणि किमान तापमान जे आहे ते 0° मध्ये दिले आहे आणि जोड स्तंभालेखाचे निरीक्षण करून बघा आणि जोड स्तंभालेखाचं आपल्याला निरीक्षण करून काही प्रश्न विचारले आहेत, त्याची आपल्याला उत्तरे द्यायची आहे. बघा पुणे शहरातील आपल्याला काय 5 दिवसाचं टेम्परेचर दिलेलं आहे मुलांनो आणि किती कमाल आणि किमान असे आपल्याला टेम्परेचर इथे दिलेलं आहे. बघा ह्या आलेखाला बघा मुलांनो, जोड स्तंभालेखाला बघा आणि इथे आपल्याला काय दर्शवलेलं आहे, काय दाखवलेलं आहे याच्यामध्ये? बघा ह्या साईडला काय आहेत? हे सगळे वार आहेत, मीन्स दिवस, आणि ह्या साईडला त्याचं तापमान आहे. आणि पुणे शहराचं जे तापमान आपल्याला दाखवलेलं आहे 5 दिवसाचे, ते कमाल आणि किमान तापमान दाखवलेलं आहे. कमाल तापमान जे आहे ते फेंट ब्लू मध्ये दाखवलेलं आहे आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त किती तापमान राहील आणि किमान म्हणजे कमी कमी किती टेम्परेचर राहील हे दाखवलेलं आहे मुलांनो. तर याचा जो जोड स्तंभालेख आहे तो बघा आणि इथे बघा y x आणि जे प्रमाण आहे ते आपण y अक्षावर दाखवतो आणि तिथे 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतलेला आहे? 5° घेतलेला आहे. तर याच्यावर आधारित बघा आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण बघूया. इथे बघा सोमवार आहे, जसं सोमवारी किती 5 दिवसांचं इथे दिलेलं आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार पुण्यातील 5 दिवसाचं आपल्याला तापमानाचं इथे कमाल आणि किमान तापमानाचं आपल्याला माहिती दिलेली आहे, किती तापमान होतं म्हणून. आणि ह्या जोड स्तंभाचं तुम्ही आता निरीक्षण करा मुलांनो. आणि जसं मागील जोड स्तंभावर आधारित जे प्रश्न केले होते ते याच्यावर एक आधारित काही आपण प्रश्न बघूया आणि तुम्ही याचे उत्तरे द्या मुलांनो. तर बघा एक्स अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे? बघा मुलांनो, आपण आलेख जेव्हा काढतो, स्तंभालेख काढतो, तर किती अक्ष असतात? 2 अक्ष असतात. एक एक्स अक्ष आणि एक वाय अक्ष असतो. तर एक्स अक्षावर आपण माहिती देतो आणि वाय अक्षावर कशाचं असते मुलांनो? त्याच्यावर त्याच्यावर प्रमाण असते. तिथे प्रश्न आहे की एक्स अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे? त्या एक्स अक्षावर इथे वार दाखवलेले आहेत, दिवस दाखवलेले आहेत, मीन्स डेज दाखवलेले आहेत, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. तर बघूया आपलं उत्तर मुलांनो. इथे काय दाखवलेलं आहे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार एक्स अक्षावर दिवसाची माहिती दर्शवली आहे. काय दर्शवली आहे? एक्स अक्षावर दिवसांची माहिती दर्शवलेली आहे की किती दिवस आहेत हे इथे दिवसांची माहिती दर्शवलेली आहे. दुसरा प्रश्न बघूया मुलांनो. वाय अक्षावर कोणती माहिती दर्शवलेली आहे? तर बघा अतिशय सोपी प्रश्न आहे. एक्स अक्षावर दिवसाची माहिती दर्शवली आहे आणि हा जो वाय अक्ष आहे त्याच्यावर काय दर्शवलं आहे मुलांनो? इथे बघा हे जे दर्शवलेलं आहे तापमान दर्शवलेलं आहे. काय दर्शवलं आहे मुलांनो? तापमान दर्शवलेलं आहे की प्रत्येक याच्यानुसार किती तापमान राहणार आहे, सोमवारी किती तापमान राहणार आहे, कमाल किमान, म्हणजे वाय अक्षावर काय दर्शवलेलं आहे? प्रत्येक दिवसानुसार किती तापमान राहणार आहे. तर बघा याचं उत्तर आहे वाय अक्षावर तापमानाची माहिती दर्शवलेली आहे. आता तिसरा प्रश्न बघूया मुलांनो की सर्वात जास्त तापमान कोणत्या दिवशी आहे? तर बघा जास्त तापमान म्हणजे आपल्याला कमाल तापमान बघायचं आहे. कोणत्या दिवशी जास्त तापमान आहे? तर बघा आता जेव्हा आपण हे जोड स्तंभालेखला बघूया तर इथे बघा इथे 1 सेंटीमीटर म्हणजे किती घेतलंय मुलांनो? 5°C म्हणजे 5 ने इथे वाढत आहे. तर इथे सगळ्यात जास्त टेम्परेचर जे आहे मुलांनो ते बघा 30च्या पण वर, म्हणजे बघा ही जी रेषा इथे दाखवत आहे ती
हे जे झालं 30 हे शुक्रवारी झालं आणि सगळ्यात जास्त जे म्हणत आहे तर ते कोणत्या दिवशी दिसत आहे मुलांना? सोमवारी दिसत आहे. कारण शुक्रवारी 30 आहे आणि 30च्याही वर इथे दिसत आहे. हे बघा, म्हणजेच सोमवारी जास्त तापमान आहे. आणि सगळ्यात कमी समजा तापमान म्हटलं मुलांनो तर काय कोणत्या दिवशी दिसत आहे? गुरुवारी दिसत आहे. आणि सगळ्यात जास्त जे तापमान आहे ते कोणत्या दिवशी दिसत आहे मुलांना? आपल्याला सोमवारी दिसत आहे 30 पेक्षा जास्त. उत्तर बघूया मुलांना आता, की सर्वात जास्त तापमान सोमवार या दिवशी दिसत आहे. सोमवार या दिवशी काय दिसत आहे? तापमान हे जास्त दिसत आहे. आता आपण चौथा प्रश्न बघूया मुलांना. चौथा प्रश्न आहे, किमान तापमान कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? किमान आणि कमाल हे तापमान दाखवलेले आहे आपल्याला. तर आपल्याला प्रश्नात काय विचारलं आहे? किमान तापमान. तर बघा, किमान तापमान आपण कोणत्या रंगाने दाखवलेलं आहे? डार्क ब्लू कलरनी दाखवलेलं आहे. तर किमान तापमान कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? तर बघा, म्हणजे डार्क ब्लू मध्ये बघा कोणत्या दिवशी सर्वात जास्त दिसत आहे? सोमवारी आपण बघितलं मुलांनो तर इथे 20 आलं. मंगळवारी पाहिलं तर 20 पेक्षा कमी आहे. बुधवारी बघितलं तर 20. बघा, सोमवारी आपण बघितलं मुलांनो तर इथे 20 पेक्षा थोडंसं कमी आहे. मंगळवारी म्हटलं तर 20 पेक्षा अजून कमी आहे. बुधवारी म्हटलं मुलांनो तर 20 आहे. आणि गुरुवारी बघितलं मुलांनो, आपल्याला काय बघायचं? कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? तर बघा, आणि गुरुवारी बघितलं तर ते पण 15 पेक्षा कमी दिसत आहे मुलांनो. आणि शुक्रवारी आपण बघितलं तर शुक्रवारी जे तापमान आपल्याला दिसत आहे ते कसं आहे? शुक्रवारी जो तापमान आपल्याला दिसत आहे मुलांना तो 20 दिसत आहे. ही बघा, जी रेषा आहे अशी. आणि गुरुवारी बुधवारी जो तापमान आहे तो कसा दिसत आहे मुलांना? बघा, बुधवारी जो तापमान आहे तो याच्यापेक्षा थोडासा जास्त दिसत आहे. हलकासा शुक्रवारपेक्षा जास्त दिसत आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की बुधवारी जे किमान तापमान आहे ते जास्त आहे. तर बघूया मुलांना आपण आता पाचवा प्रश्न, की गुरुवारी कमाल आणि किमान तापमानातला फरक आपल्याला बघायचा आहे मुलांनो. तर बघा मुलांनो, इथे आपण काय करूया? गुरुवार हा दिवस घ्यायचा आहे आपल्याला आणि कमाल आणि किमान तापमानातला आपल्याला फरक काढायचा आहे. तर बघा इथे मुलांनो, कमाल तापमान जे आहे ते किती आहे बुधवारचं? कमाल तापमान दाखवायसाठी आपण इथे फिक्का निळा रंग इथे वापरलेला आहे. म्हणजेच इथे कमाल तापमान बघा फिक्का निळा रंगाने किती दाखवलेला आहे मुलांनो? 30 अंश सेल्सिअस दाखवलेला आहे. आणि किमान जे तापमान आहे ते डार्क रंगाने दाखवलेलं आहे मुलांनो. डार्क निळ्या रंगाने दाखवलेला आहे. तर किमान तापमान बघा, ही रेषा कुठे येत आहे? इथे येत आहे. म्हणजेच 15 अंश सेल्सिअस. आता ह्या दोघांतला काय काढायचा आहे? फरक काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल मुलांनो? इथे 30 अंश सेल्सिअस वजा 15 अंश सेल्सिअस म्हणजेच 15 अंश सेल्सिअस हे उत्तर येणार आहे. 30 मधून 15 गेल्यावर 15 अंश सेल्सिअस. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की गुरुवारी कमाल आणि किमान तापमानातला जो फरक आहे तो 15 अंश सेल्सिअस आहे. तर बघूया मुलांना याचं उत्तर बघूया, की गुरुवारी कमाल आणि किमान तापमानातला जो फरक आहे 30 वजा 15 म्हणजे 15 अंश सेल्सिअस आहे. तर मुलांनो, आता आपला 6वा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी कमाल व किमान तापमानातील फरक सर्वात जास्त आहे? तर बघा, आपण इथे बघू शकतो मुलांनो जोड स्तंभालेखामध्ये. तर बघा, गुरुवार ह्या ज्या दिवशी आहे मुलांनो, बघा याचा जो हा तापमान आहे, कमाल आणि किमान जो तापमान आहे तो कसा आहे? तो सर्वात जास्त आहे. बघा, जो कमाल आणि किमान तापमान जो आहे गुरुवारी तो काय आहे? सर्वात जास्त आहे. प्रश्न आपल्याला काय होता? कोणत्या दिवशी कमाल आणि किमान तापमानातील फरक सर्वात जास्त आहे? तर बघा, ह्या दोन दिवशी जो आपल्याला दिसत आहे, ह्या दोन दिवशी काय आहे? ह्याच्यातला जो फरक आहे तो काय दिसत आहे मुलांनो? जास्त दिसत आहे. तर बघा, ह्या जोड स्तंभालेखावर, ह्या ग्राफवर, आलेखावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारली होती आणि आपण त्याची माहिती ह्या जोड स्तंभालेखाला बघितल्यावर आपण याची माहिती देऊ शकलो.
कारण याच्यामध्ये बघा आपल्याला इथे ज्या जोड स्तंभालेखामध्ये आपल्याला काय दिलेलं होतं मुलांना, इथे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दिलेला आहे आणि पुन्हा इथे आपल्याला एक्स ऍक्सिस वर याचं वार दिलेला आहे, वाय ऍक्सिस वर आपल्याला इथे तापमान दिलेलं होतं. पुणे शहरातील 5 दिवसाचं आपल्याला तापमान इथे दिलेलं होतं, कमाल तापमान आणि किमान तापमान. आणि आपण मुलांना 1 सेंटीमीटर म्हणजे आपण 5 डिग्री सेल्सिअस घेतलेलं होतं, 5 अंश सेल्सिअस घेतलेलं होतं. आणि यावरून आपल्याला विचारलेली सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली आहे. तर आता आपण बघणार आहोत मुलांनो जोड स्तंभालेख काढणे. तर इथे बघा मुलांनो, एका शाळेतील मुले आणि मुली यांची आपल्याला इथे संख्या दिलेली आहे आणि माहितीवरून आपल्याला काय जोड स्तंभालेख तयार करायचा आहे. तर इथे बघा मुलांना आपल्याला इत्ता दिलेली आहे आणि इत्तेमध्ये किती मुले आहेत आणि किती मुली आहेत हे आपल्याला यांची संख्या दिलेली आहे. तर बघा 5व्या वर्गामध्ये मुलांची जी संख्या आहे ती 52 आहे, 6व्या वर्गामध्ये 68 संख्या आहे मुलांची, 7व्या वर्गामध्ये 67 ही संख्या आहे मुलांची आणि 8वी मध्ये 50 ही संख्या मुलांची आहे, 9व्या वर्गामध्ये 62 आणि 10वी मध्ये 60. ही जी वरची जी रो आहे हे सगळं जे आहे ते काय आहे मुलांची जी संख्या आहे. आणि त्याच्या खाली बघा मुलींची जी संख्या आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे. मुलींची संख्या 5व्या वर्गामध्ये किती दिलेली आहे मुलांनो, 50 दिलेली आहे, 6व्या वर्गामध्ये 63 आहे, 7व्या वर्गामध्ये 64 मुली आहेत, 8व्या वर्गामध्ये 48 मुली आहेत आणि 9व्या वर्गामध्ये 65 म्हणजे 65 मुली आहेत आणि 10व्या वर्गामध्ये 64 मुली आहेत. तर बघा आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यांची मुला आणि मुलींची संख्या दिलेली आहे किती आहेत आणि त्यांची इत्ता आपल्याला दिलेली आहे. तर एवढ्या माहितीवरून आपल्याला काय करायचं आहे, जोड स्तंभालेख आपल्याला इथे काढायचा आहे मुलांनो दिलेल्या माहितीच्या आधारे. तर आपण बघूया की ह्या माहितीच्या आधारे आपण कशा प्रकारे जोड स्तंभालेख काढतो. तर बघा सगळ्यात पहिले जी क्रिया आहे ती सगळ्यात पहिली स्टेप बघूया आपण. फर्स्ट स्टेप काय आहे की आलेख कागदावर एक्स व वाय अक्ष आणि त्यांचा छेदनबिंदू दाखवा. तर बघा मुलांना इथे जोड स्तंभालेख काढण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत, त्याच्यातली सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, आपल्याला याच्यावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे आपल्याला काढायचा आहे आणि पुन्हा त्याचा जो छेदनबिंदू आहे 0 0 हा काय आहे, 2 अक्षांचा छेदनबिंदू आहे, तो आपल्याला इथे दाखवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप बघूया मुलांनो. आपल्याला काय करायची आहे, ही पहिली स्टेप झाली आहे. कधी तुम्हाला परीक्षेमध्ये आलं तर आपण काय करायचं की एक ग्राफ पेपर घ्यायचा आणि दिलेल्या माहितीनुसार आपल्याला ती माहिती तर दाखवायची आहे, पण सर्वप्रथम आपण एक एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढायचा, म्हणजे वाय अक्ष आणि एक्स अक्ष काढायचा आणि त्यांचा जो आरंभ बिंदू आहे तो दाखवायचा 0 याच्यावर. आणि बघा मग दुसरी स्टेप काय करायची आहे, दोन जोड स्तंभातील अंतर समान ठेवून, बघा दोन जोड स्तंभातील अंतर समान ठेवून एक्स अक्षावर इत्ता दाखवा. बघा आपण काय केलं आहे, ह्यांचं जे अंतर आहे ते कसं राहते, समान राहतो. आणि मग आपण जो एक्स ऍक्सिस वर आहे किंवा एक्स अक्षावर आहे तर तिथे आपण काय दाखवतो, एक्स अक्षावर आपण इथे त्यांची इत्ता जी आहे ती दाखवलेली आहे. आपल्याला दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं आहे की एक्स अक्षावर आपल्याला त्यांची इत्ता दाखवायची आहे. आणि बघा मुले हे जे आहेत ते कोणत्या कलर मध्ये दाखवलेत, मुलांचा वेगळा रंग आणि मुलींचा वेगळा रंग पण दाखवायचा आणि त्याचं प्रमाण सुद्धा घ्यायचं आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 विद्यार्थी आपण हे याचं प्रमाण घेतलेलं आहे. मग आता तिसरी स्टेप बघा मुलांना, पहिली स्टेप झाली आपण एक्स आणि वाय अक्ष काढला. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय केलं की एक्स अक्षावर इत्ता आपण काढली आहे आणि तिसऱ्या स्टेप मध्ये वाय अक्ष काढला आणि वाय अक्षावर काय केलं, वाय अक्षावर प्रमाण आपल्याला इथे ठरवायचं आहे आणि त्याचं प्रमाण ठरवायचं आहे. आपण प्रमाण इथे ठरवलेलं आहे की 1 सेंटीमीटर म्हणजे 10 विद्यार्थी. जसं मगाशी बघा मागील उदाहरणामध्ये आपण बघितलं होतं, जेव्हा गव्हाचं आपण कंपॅरिझन करत होतो अजय आणि विजय मध्ये, तर तिथे आपण 1 सेंटीमीटर बरोबर 10 क्विंटल घेतलं होतं. आता इथे आपल्याला विद्यार्थी नंबर ऑफ स्टुडंट्स घ्यायचं आहे, म्हणून इथे 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी आपण इथे घेतलेला आहे. आणि बघा मुले आणि मुली हे कन्फ्युजन व्हायला नको म्हणून बघा आपण वेगळे वेगळे रंग इथे दिले आहेत. मुलांसाठी बघा निळा रंग दाखवलेला आहे इथे आणि मुलींसाठी हिरवा रंग इथे दाखवलेला आहे.
तर तिसऱ्या स्टेपमध्ये काय आहे, वाय अक्षावर प्रमाण ठरवा. जसे 1 एकक बरोबर 10 मुले किंवा मुली. विद्यार्थी म्हणजे कॉमन आहे, त्याच्यात मुलं पण येऊ शकतात किंवा मुली पण येऊ शकतात. आणि वाय अक्षावर मुलांची किंवा मुलींची संख्या इथे दर्शवायची आहे. मग इथे बघा आपण 10, 20, 30, 40, 50, 60, 70 अशा प्रकारे आपण इथे त्यांची संख्या लिहिलेली आहे. तर इथपर्यंत मुलांना तुम्हाला समजलं असेल. आता आपण पुढची स्टेप बघूया. 4th स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला. 3 स्टेप्स आपल्या इथे झालेल्या आहेत. आता आपण 4थ्या स्टेप मध्ये बघा मुलांनो, की ठरवलेल्या प्रमाणानुसार प्रत्येक इत्तेतील मुलांच्या व मुलींच्या संख्या दाखवणाऱ्या स्तंभांची उंची दर्शवा आणि स्तंभलेख काढा. 2 स्तंभ वेगळे दाखवण्यासाठी वेगळे रंग वापरा. आपण 2 स्तंभ वेगळे दिसायला पाहिजे, म्हणजे मुलांची संख्या वेगळी दिसायला पाहिजे, मुलींची संख्या वेगळी दिसायला पाहिजे. म्हणून इथे आपण काय केलं मुलांना, 2 वेगळे रंग दाखवले आहेत, वेगवेगळे रंग घेतलेले आहेत. आणि ठरवलेल्या प्रमाणानुसार प्रत्येक इत्तेतील, म्हणजे बघा 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, तर प्रत्येक इत्तेतील मुलांच्या व मुलींच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या दाखवणाऱ्या स्तंभांची इथे आपल्याला उंची दर्शवायची आहे आणि स्तंभालेख काढायचा आहे. तर बघा इथे आपल्याला माहिती दिली होती मुलांना. माहितीमध्ये काय होतं बघा, इत्ता 5वी आपण चार्ट मध्ये बघितलं तर 5वी मध्ये आपल्याला काय म्हटलं होतं त्यांनी, की 5वी मध्ये जी मुलांची संख्या दाखवली होती ती 52 दाखवली होती मुलांनो. आणि मुलींची जी संख्या आहे ती किती दाखवली होती. माहितीमध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे, मुलांची जी संख्या आहे 5वीच्या ती 52 आणि मुलींची संख्या 57 दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे आपण इथे स्तंभालेखामध्ये ती संख्या इथे दाखवलेली आहे, त्यानुसार त्यांचे स्तंभ काढलेले आहेत. तर बघा 5व्या वर्गामध्ये मुलींची जी संख्या आहे, मुलींची संख्या आपण ह्या रंगाने दर्शवलेली आहे. मुलींची संख्या हिरव्या रंगाने दर्शवलेली आहे आणि हा जो कलर आहे त्या कलरनी मुलांची संख्या आपण इथे दर्शवलेली आहे. तर बघा मुलांनो, इथे 5व्या वर्गामध्ये किती आहे मुलांची संख्या आपण बघू शकतो. 50, 51, 52. बघा इथे किती आहे, 52, कारण 50 नंतर इथे 2 लाईन आहेत. मग आता बघा हिरव्या रंगामध्ये मुलींची संख्या किती आहे 5व्या इत्तेमध्ये. बघा 50च्या नंतर 51, 52, 53, 54, 55, 56, 57 किती आहे मुलांना इथे 57 ही संख्या आहे. त्याचप्रमाणे 6वी मुलींची किती संख्या, मुलांची किती संख्या आहे बघा 6व्या वर्गामध्ये. ही जी लाईन इथे डॉट आहे म्हणजेच 60 मध्ये 5 मिळवले, तर इथे समजा इथे असतं तर हे 65, 63, 64, 65 सॉरी इथे बघा 60च्या नंतर इथे 5. 6व्या वर्गामध्ये जी आहे त्यांची जी ही लाईन आहे ती इथपर्यंत आलेली आहे. म्हणजेच किती होईल मुलांनो, 60 मध्ये 5 काढले तर 65, 66, 67 आणि 68 म्हणजे 68 म्हणजे 68 ही मुलांची संख्या आहे 6व्या वर्गामध्ये. आणि मुलींची संख्या किती आहे मुलांनो, इथे मुलींची संख्या आपण हिरव्या रंगाने दर्शवलेली आहे. तर बघूया, मुलींची संख्या आहे 60, 61, 62, 63. 63 ही संख्या मुलींची आहे मुलांनो. 63 ही संख्या काय आहे, मुलींची इथे दर्शवलेली आहे. बघा आपल्याला तक्त्यात माहिती दिली होती, त्या माहितीच्या आधारे आपण काय केलं आहे, जोड स्तंभालेख काढलेला आहे. परत 7व्या वर्गामध्ये बघा मुलांची जी संख्या आहे ती किती दर्शवलेली आहे. बघा हा जो पॉइंट आहे इथे आलेला आहे, म्हणजे इथे 60 झालं, इथे 65, 65, 66, 67, 67 ही दाखवलेली आहे. आणि 7व्या वर्गामध्ये हिरव्या रंग म्हणजे मुलींची संख्या, हिरवा रंग म्हणजे मुलींची संख्या. मुलींची संख्या किती दर्शवली आहे बघा मुलांनो, इथे 65 ला 1 कमी म्हणजे 64 ही संख्या आपल्याला इथे दर्शवलेली आहे. परत तक्त्यामध्ये काय दाखवलं तर मुलांनो, 8व्या वर्गामध्ये जी मुलांची संख्या आहे ती किती बघा, इथे म्हणजे 50 आहे आणि जी मुलींची संख्या आहे ती किती आहे, 50 ला 2 रेषा कमी म्हणजे 48 आहे. तसंच 9व्या वर्गामध्ये मुलांनो बघा, आता तुम्ही सांगा की 9व्या वर्गामध्ये मुलींची संख्या किती दर्शवलेली आहे. चार्ट मध्ये आपल्याला लिहिलं होतं आपण. बघा मुलींची संख्या इथे येत आहे, म्हणजे
इथे समजा असतं तर 60 मध्ये 1 2 3 4 5 लाईन जास्त म्हणजे 65 जी आहे ती मुलींची संख्या आहे 9व्या वर्गामध्ये आणि मुलांची जी संख्या आहे ती किती आहे मुलांनो बघा. इथे येत आहे डॉट म्हणजे बघा इथे 60 61 62 म्हणजे 62 आहे आणि 10व्या वर्गामध्ये सांगा मुलांनो आता की मुलांची संख्या किती आहे. व्हेरी गुड. बघा इथे आहे सरळ ही रेषा बघा इथे अशी मिळते म्हणजे 60. किती आहे मुलांनो 60 आहे. आणि आता मुलींची संख्या बघूया 60 पेक्षा किती रेषा जास्त आहेत. 61 62 60 61 62 63 64 बघा 64. तर आपल्याला बघा माहिती दिलेली ती तक्ता दिला होता आणि आपण त्या तक्त्याच्या द्वारे आपण हा स्तंभालेख काढलेला आहे आणि 2 स्तंभ वेगळे दाखवण्यासाठी आपण इथे वेगळे रंग सुद्धा आपण इथे वापरलेले आहेत. नक्की मुलांना तुम्हाला आता समजलं असेल की आपल्या समजा तक्ता दिलेला आहे आणि जोड स्तंभालेख समजा तुम्हाला परीक्षेत काढायचा असेल तर आपण सगळ्यात पहिली स्टेप काय करूया मुलांना पहिले एक्स आणि वाय अक्ष काढूया आणि जो त्यांचा आरंभ बिंदू आहे त्याला नाव द्यायचं. त्याच्यानंतर बघा मुलांना मग दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय केलं एक्स अक्षावरची माहिती लिहायची जसं इथे इत्ता लिहिलं. वाय अक्षावर विद्यार्थ्यांची संख्या ही माहिती लिहायची. मग तिसऱ्या स्टेप मध्ये त्यांचं प्रमाण घ्यायचं मुलांनो की आपण 1 सेंटीमीटर म्हणजे किती घेतलं आहे. इथे 10 विद्यार्थी घेतला आहेत आणि मुलं आणि मुलींची संख्या दिसायसाठी मग वेगवेगळे रंग घ्यायचे. आणि चौथ्या स्टेप मध्ये काय करायचं की जो आपण प्रमाण दिलेला आहे प्रत्येक इत्तेनुसार मुलांच्या आणि मुलींच्या संख्येनुसार आपल्याला त्यांच्या स्तंभांची उंची ठेवायची आहे. त्यांची उंची ठरवायची आहे आणि स्तंभालेख काढायचा आहे. त्या प्रकारे बघा मुलांनो स्तंभालेख कसा काढायचा हे आपण इथे बघितलं आहे मुलांनो. आणि 2 स्तंभ वेगळे दिसण्यासाठी आपण इथे वेगवेगळे रंग सुद्धा आपण इथे वापरलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे मुलांनो की बघा जोड स्तंभालेखात सर्व स्तंभाची जी रुंदी असते ती कशी असते सारखी असते. लगतच्या दोन्ही जोड स्तंभातील अंतर सुद्धा कसं असते सारखं असते. आणि जोड स्तंभालेखाचा वापर तुलनात्मक अभ्यासासाठी करतात. बघा याचा जो अभ्यास आहे तो कशासाठी करतो आपण तुलनात्मक अभ्यासासाठी करतो. परंतु बघा जोड स्तंभालेखाच्या लेखामध्ये जे सर्व स्तंभ जे दाखवले आहेत त्यांची हाईट कशी असते रुंदी कशी असते त्यांची स्तंभांची जी रुंदी असते ती समान असते. आणि लगतच्या दोन्ही जोड स्तंभातील जे अंतर असते ते अंतर सुद्धा सारखे असते. आणि जोड स्तंभालेखाचा वापर आपण तुलनात्मक जी माहिती आहे तुलनात्मक अभ्यासासाठी किंवा माहितीसाठी आपण करतो. तर बघूया आता याच्यावर आधारित काही उदाहरण बघूया मुलांनो म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होईल. जागतिक वृक्ष दिनी बघा जागतिक वृक्ष दिनी 2 शाळांनी लावलेल्या रोपांची संख्या सारणीमध्ये दिली आहे. यावरून जोड स्तंभालेख काढायचा आहे. तर बघा आपल्याला जागतिक वृक्ष दिवस होता आणि त्या वृक्ष दिनी 2 शाळा जे आहेत तर 2 शाळांनी बघा त्यांच्या शाळांचे नाव आहेत. एक नूतन विद्यालय आहे आणि दुसरं भारत विद्यालय. अशा 2 शाळांनी काय केलं आहे मुलांनो वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लावली झाडे लावली जागतिक वृक्ष दिना दिवशी. तर त्यांचं आपल्याला इथे बघा किती रोपे लावले ह्या रोपांची संख्या इथे आपल्याला दिलेली आहे ह्या सारणीमध्ये दिलेली आहे ह्या तक्त्यामध्ये दिलेली आहे. यावरून आपल्याला काय काढायचं आहे जोड स्तंभालेख काढायचा आहे. तर बघा मुलांना आपण समजायचं जोड स्तंभालेख आपल्याला काढायचा आहे तर आपण कशा प्रकारे काढूया मुलांनो. आपण ज्या स्टेप्स बघितल्या सगळ्यात प्रथम काय करूया आपण त्याचा एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस काढूया. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं आपण इथे एक्स एक्सिस वर माहिती लिहायची म्हणजे जसं आपण एक्स एक्सिस वर लिहूया वृक्षांची नावे आणि किंवा एक्स एक्सिस वर लिहायचं आहे आपल्याला. आणि तिथे किती शाळा आहेत 2 शाळा आहेत आणि इथे काय आहे त्यांचे प्रमाण आहे. तर इथे एक्स एक्सिस वर लिहूया आपण शाळांची नावे. तर बघा शाळांची नावे लिहूया आणि इथे 2 शाळा आहेत तर आपण इथे काय करूया वृक्षांची नावे लिहूया मुलांनो. एक्स एक्सिस वर बदाम करंज कडुलिंब अशोक आणि गुलमोहर. आणि वाय एक्सिस वर काय करूया त्याचं प्रमाण लिहूया आणि प्रमाणानुसार आपण त्याचं काय करूया तिसऱ्या स्टेप मध्ये जोड स्तंभालेख काढूया. आणि सगळे वेगवेगळ्या रंगाची जे झाडे आहेत ते दाखवण्यासाठी आपल्याला वेगवेगळं ग्राफ इथे आलेख आहे तो आपल्याला करावा लागेल. बघूया मुलांना आपण समोर आता काय करूया शाळांची 2 शाळांची नावे दिलेली आहे
वृक्षांच्या रोपांची वेगवेगळी नावे दिली आहेत. बदामचे नूतन विद्यालयाने 40 लावलेले आहेत. करंजीचे 60 रोपे लावले आहे. कडुनिंबाचे 72 रोपे लावले आहेत आणि अशोकाचे 15 रोपे नूतन विद्यालयाने लावलेले आहेत आणि गुलमोहराचे 42 वृक्ष जे हे आहेत काय म्हणतात रोपे ते नूतन विद्यालयाने लावले आहेत. आता आपण भारत विद्यालयाचे बघूया मुलांनो. भारत विद्यालयाने बदामाचे 42 झाडे लावलेली आहेत आणि करंजीची भारत विद्यालयाने 38 झाडे लावलेली आहे रोप लावलेले आहे आणि कडुनिंबाचे 60 रोपे लावलेली आहेत आणि अशोकाचे 25 रोपे लावलेली आहेत आणि गुलमोहराचे 40 रोप लावलेले आहेत. तशा प्रकारे बघा मुलांना इथे वेगवेगळी रोपे इथे लावलेली आहेत. तर आपण ज्या स्टेप्स नुसार करूया मुलांना. आता आलेख कागदावर काय करायची, पहिल्या स्टेप मध्ये आलेख कागदावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष आणि त्यांचा छेदनबिंदू दाखवा. तर बघा एक्स अक्ष दाखवलेला आहे आणि वाय अक्ष दाखवलेला आहे. मुलांनो तुम्ही ग्राफ पेपरवर आलेख पेपरवर याचा सराव करून बघा, म्हणजे तुम्हाला प्रमाण वगैरे कशा प्रकारे घेतात, पुन्हा ह्या लाईन्स वगैरे 1 सेंटीमीटर म्हणजे किती आपण एकक घेतो हे तुम्हाला क्लिअर होईल. मग त्याच्यानंतर बघा आपण एक्स आणि वाय अक्ष काढला आणि त्याचा जो आरंभ बिंदू आहे, त्यांचा जो छेदन बिंदू आहे, तो छेदन बिंदू इथे आपण दाखवलेला आहे. ओ हा त्यांचा छेदन बिंदू. ही पहिली स्टेप केली. आता दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करूया, एक्स अक्षावर नाव देऊया आणि वाय अक्षावर त्याचे प्रमाण घेऊया. तर बघा दोन्ही विद्यालयांनी काय केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत. बदाम, करंज, कडुनिंब, अशोक आणि गुलमोहर अशा प्रकारची 5 प्रकारची जी आहेत झाडे लावलेली आहे. किती रोपे लावलेली आहेत आणि किती रोपे लावलेली आहेत याचं जे प्रमाण आहे ते आपण वाय अक्षावर घेऊया. तर दुसऱ्या स्टेप मध्ये काय केलं आहे, 2 जोड स्तंभ लेखातील अंतर समान ठेवून एक्स अक्षावर आपण जे 2 जोड स्तंभ आहेत त्याच्यातले आपण जे आहेत काय करूया, अंतर समान ठेवायचं. याच्यातलं जे अंतर राहते बघा, आता आपण एक बदाम घेतलं त्यानंतरचं अंतर जे आहे एक एक याच्यानंतर आपण जो प्रमाणानंतर ठेवतो ते कसं एक एक याचं समान अंतर इथे सोडलेलं आहे. 2 जोड स्तंभ लेखातील अंतर समान ठेवून एक्स अक्षावर रोपाचे नाव लिहूया. म्हणून एक्स अक्षावर आपण काय केलं, रोपाची नावे लिहिलेली आहे. तिसऱ्या स्टेप मध्ये बघा मुलांनो, वाय अक्षावर आपण त्याचं प्रमाण घेतलेलं आहे की किती रोपे लावलेली आहे. वाय अक्षावर प्रमाण आपण इथे ठरवलेलं आहे. जसे 1 एकक बरोबर आपण काय म्हटलं आहे, 10 रोपांची संख्या आणि वाय अक्षावर रोपांची इथे आपल्याला संख्या दाखवायची आहे. आणि बघूया मुलांनो आता पुढील स्टेप. चौथ्या स्टेप मध्ये काय केलेलं आहे मुलांनो, ठरवलेल्या प्रमाणानुसार प्रत्येक प्रकारच्या रोपांची जी संख्या आहे दाखवण्यासाठी आपण स्तंभ आहेत ते काढलेले आहेत आणि स्तंभाची उंची आपल्याला ठरवायची आहे. तर स्तंभाची उंची कशानुसार ठरेल मुलांनो, की त्यांनी बदामाची रोपे किती लावली आहेत, करंजीची किती रोपे लावलेली आहेत आणि जसं हा जो आहे हा एका शाळेनी आणि एक नूतन शाळेनी किती बदामाची झाडे लावलेली आहेत आणि भारत विद्यालयाने किती बदामाची रोपे लावलेली आहेत. तर याच्यासाठी आपण स्तंभ काढलेला आहे मुलांनो आणि त्या स्तंभानुसार त्यांची उंची राहील, त्याची हाईट राहील दिलेल्या संख्येनुसार आणि स्तंभ लेख मग काढायचा आहे आणि 2 स्तंभ वेगळे दाखवण्यासाठी वेगवेगळे रंग आपण इथे वापरले आहेत. तर बघा मुलांना आपण नूतन विद्यालयासाठी आपण हा रंग घेतलेला आहे आणि भारत विद्यालयासाठी ग्रीन हा रंग घेतलेला आहे. आणि प्रमाण काय घेतलं मुलांनो, 1 सेंटीमीटर बरोबर 10 रोपांची संख्या. त्यानुसार बघा आपण जे नूतन विद्यालय आहे, जे सगळं हिरवा आहे, जे सगळे ग्रीन कलर आहेत ते भारत विद्यालय आहे आणि हा जो रंग आहे लाईट ब्लू एकदम, तो जो रंग आहे तो नूतन विद्यालय आहे. तर नूतन विद्यालयाने बघा बदामाची जी किती झाडे लावलेली आहे आपण सांगू शकतो याच्यानुसार, की नूतन यांनी 40 लावलेली आहे. 40 वृक्ष 40 रोपे लावलेली आहे बदामाची आणि भारतवाल्यांनी किती लावलेली आहे, 40 नंतर 41 42 रोपे लावलेली आहेत. तसंच करंजीची रोपे जे नूतन विद्यालयाने किती रोपे लावलेली आहेत मुलांनो, करंजीची रोपे 60 लावलेली आहे. बघा इथे लाईन ही हा जो स्तंभ आहे स्तंभाची लाईन इथे फिनिश होते म्हणजे 60
रोपे लावलेली आहेत. आणि करंजीची रोपे भारत विद्यालयाने किती लावली आहेत मुलांनो? बघा, याची जी रेषा आहे ती इथे येत आहे, म्हणजे 40 ला 2 कमी म्हणजे 38, म्हणजे किती येईल मुलांनो? 38. बघा, करंजीचे किती लावलेले आहे? 38 आहे आपल्याला दिलेल्या माहितीनुसार. तर दिलेल्या माहितीनुसारच मुलांना आपण हे इथे स्तंभांची उंची ठरवलेली आहे. आणि बघा, कडुनिंब जे आहेत ते नूतन विद्यालयाने किती लावलाय? 70 पेक्षा जास्त म्हणजे 71, 72. बघा, 72. आणि कडुनिंबाचे भारत विद्यालयाने किती लावलाय मुलांनो? 60 लावलेले आहेत. त्याचप्रमाणे अशोकाची जी रोपे आहेत ते दिलेल्या स्तंभानुसार सांगा मुलांनो. अशोकाची रोपे भारत विद्यालयाने, भारत म्हणजेच ग्रीन कलर, भारत विद्यालयाने किती लावलेली आहे मुलांनो? 20च्या वर इथे येत आहे, म्हणजेच 25 रोपे लावलेली आहेत. 25 आहे मुलांनो हे. आणि नूतन विद्यालयाने अशोकाची किती वृक्ष लावलेली आहे मुलांनो? बघा, हे इथे येत आहे, म्हणजेच हा जो पॉइंट आहे इथे येत आहे 10 पेक्षा 5 जास्त, म्हणजे किती मुलांनो? 15 येणार आहे. त्याच्यानंतर गुलमोहराचे बघितले मुलांनो, तर गुलमोहराचे जे रोपे आहेत ते किती लावलेले आहेत? गुलमोहराचे जे रोपे आहेत ते नूतन विद्यालयाने लावलेले आहेत. इथे बघा, हा जो स्तंभाची जी उंची आहे ही उंची बघा 40 पेक्षा जास्त आहे 2 ने, म्हणजे किती झालं? 42 रोपे लावलेली आहेत. आणि भारत विद्यालयाने बघा मुलांनो 40 रोपे लावलेली आहेत. याची उंची जी आहे ती उंची इथे 40 वर येते. मीन्स आपण बघा, आपल्याला जे सारणीमध्ये माहिती दिली होती त्या माहितीनुसार आपण अशा प्रकारे याचा जोड स्तंभालेख काढलेला आहे. आणि नक्कीच मुलांनो तुम्हाला हे समजलं असेल की बघा, इथे आपल्याला दिसत आहे की बदाम, करंजी, कडुनिंब, अशोक आणि गुलमोहर यांची दोन्ही शाळांनी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये रोपे लावलेली होती. त्या प्रमाणानुसार आपण हा जोड स्तंभालेख काढलेला आहे.